रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या मोहतावर आरपीएफकडून कारवाई. प्रवाशांना रेल्वेचे आरक्षित ई-तिकीट काढून देण्यासाठी जादा तिकीट रक्कम आकारणे तसेच त्यात काळाबाजार करणाऱ्या खामगाव शहरातील विशाल शैलेंद्रसिंग मोहता यांच्या शिवाजी वेस निवासस्थानी 7 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजेदरम्यान आरपीएफ तसेच सीबीआय पोलीस पथकाने छापा मारला. यावेळी विशाल शैलेंद्रसिंग मोहता यांना रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करताना पकडले. त्याचवेळी रेल्वे अधिनियम 143 अंतर्गत कारवाई करण्यात आली. सदर कारवाई रेल्वे सीबीआय उपनिरीक्षक मालविया तसेच शेगाव आरपीएफ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डॉक्टर विजय सावळे, एस.के. श्रीवास्तव, प्रधान आरक्षक रंजन तेलंग, आरक्षक सी.एम. भटकर यांनी केली. आरोपी विशाल शैलेंद्रसिंग मोहता यांना आज 8 मार्च रोजी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या खामगाव शहरातील शर्मा यालाही आरपीएफ पोलीस पथकाने ताब्यात घेतले होते. शेगावला आणून दोघांची कसून चौकशी केली. यात जयेश शर्मा सदर तिकीट काळाबाजार करण्यामागे तूर्त आरोपी असल्याचे पुरावे आढळले नाही. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यास सोडून देण्यात आल्याचे रेल्वे पोलीस सत्राकडून समजले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.